नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण क्रमांक 8 भारताच्या राज्यघटनेची रचना आणि लक्षणे भाग 2. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या घटनेची रचनेची प्रक्रियाविषयी चर्चा केली होती. आजच्या भागामध्ये आपण घटनेची मूलभूत लक्षणे याविषयी चर्चा करणार आहोत. तर भारताची घटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. ती विश्वातील सर्वात मोठी, विस्तृत आणि तपशीलवार मोठी घटना आहे. तर या घटनेची लक्षणे खालीलप्रमाणे आहे. भारताची घटना लेखित दस्तावेज आहे. तर इंग्लंड आणि इस्रायल या दोन देशांना सोडून भारतासहित विश्वातील सर्व जे काही लोकशाही देश आहेत तर त्या सगळ्याच देशांची घटना जी आहे तर ती लेखित स्वरूपाची आहे. त्यामुळे भारताची घटनासुद्धा लेखित स्वरूपाची आहे. किंवा भारताचे काही जे घटनाकार आहेत त्यांनी भारताच्या भौगोलिक परिस्थिती, पूर्व इतिहासाला लक्षात ठेवून घटनासभेने घटना लेखित स्वरूपात ठेवणे योग्य मानले, म्हणून भारताची घटना ही लेखित स्वरूपात आहे. त्यानंतर घटनेचा आकारमान. तर भारताची घटना एकूण 22 भागामध्ये विभाजित झालेली आहे. त्यामध्ये एकूण 395 अनुच्छेद आणि 8 परिशिष्ट आहेत. घटनेत सुधारणा करून घटनेमध्ये अनुच्छेद आणि परिशिष्ट या दोघांमध्ये वाढ झाली, म्हणजे 461 अनुच्छेद आणि 12 परिशिष्ट सध्या देशाच्या घटनेमध्ये आहेत. त्यानंतर या घटनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोणकोणत्या प्रकारची कामं करायची, त्याचप्रमाणे स्थानिक स्वशासनच्या संस्थांनी कोणकोणत्या प्रकारची कामं करायची, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यासोबत लोकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत, न्यायतंत्र, निवडणूक पंच, स्थानिक स्वराज्याच्या संस्था, लघुमती, मागासलेल्या आणि वंचित समूहासाठी एक विशेष व्यवस्था आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आपली घटना जगातील इतर घटनेपेक्षा लांबलचक, विस्तृत आणि तपशीलपूर्ण बनलेली आहे. त्यानंतर एकच नागरिकत्व. तर आपल्या घटनेमध्ये एकच नागरिकत्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे भारताच्या नागरिकाला फक्त एकच नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. दुसरे जे काही लोकशाही देश आहेत, उदाहरणार्थ USA सारखे, अमेरिकासारखे जे देश आहेत तर त्या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे एक त्या देशाचं नागरिकत्व आणि दुसरं व्यक्ती ज्या राज्यामध्ये राहत असेल तर त्या राज्याचे नागरिकत्व. तर अशा 2 प्रकाराचे नागरिकत्व अमेरिकासारख्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे. उदाहरणार्थ जर भारताचा एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहत असेल किंवा गुजरातमध्ये राहत असेल तरीसुद्धा त्याला महाराष्ट्र किंवा गुजरातचं असं वेगळं नागरिकत्व देण्यात आलेलं नाही आहे. परंतु भारताचा व्यक्ती कुठंही राहत असेल, कोणत्याही राज्यात राहत असेल तरीसुद्धा त्याला एकच नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर जम्मू काश्मीर राज्याला अगोदर विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता, म्हणून जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी किंवा जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी दुहेरी नागरिकत्व अगोदर देण्यात आलं होतं. परंतु 5 ऑगस्ट 2019 पासून कलम 370 नाबूद झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा एकच नागरिकत्वाचा कायदा अंमलामध्ये आलेला आहे. तर सध्या देशामध्ये कोणत्याही राज्यात दुहेरी नागरिकत्व नाही. तर देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये, म्हणजे जो व्यक्ती देशामध्ये राहत असेल, देशाचा नागरिक म्हटला जाईल. तो कोणत्याही राज्याप्रमाणे नागरिक जे आहे तर तो नागरिक म्हटला जाणार नाही. त्यानंतर मजबूत केंद्र असणारे समवाय तंत्र. तर आपला जो काही देश आहे तर आपला देश विविध राज्यांपासून बनलेला आहे किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या समूहापासून बनलेला आहे, म्हणून त्याला युनियन ऑफ स्टेट असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर भारत संघीय राज्य आहे. संघ शब्दाद्वारे भारतात संघ आणि एकम राज्यांमध्ये कधीही बदलता येणार नाही अशा कायमी संबंधाची लिखित स्वरूपात घटनेत स्पष्टता करण्यात आली. तर भारत संघ राज्य आहे, तर वेगवेगळ्या राज्यांचा समूहाने तो बनलेला आहे आणि तरीसुद्धा भारताला एकम राज्यामध्ये कधीही बदलता येणार नाही. म्हणजे सगळे राज्य मिळून एकम राज्यामध्ये भारताला कधी बनवता येणार नाही. त्यानंतर एकम राज्यांना केंद्रापासून वेगळे करण्याचा अधिकार नाही. भारताच्या कोणत्याही राज्याला केंद्र सरकारापासून किंवा भारतापासून वेगळं होण्याचा अधिकार नाही.
तर भारताचे जेवढे राज्य आहेत म्हणजे सध्या 28 राज्य आहेत, तर ते सगळे राज्यांना भारतासोबतच राहावे लागेल. ते स्वतःहून ते राज्य वेगळे होऊ शकत नाही किंवा आपल्या घटनेमध्ये अशी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही आहे. तर समवायतंत्रामध्ये केंद्र सरकार आणि प्रदेश राज्य सरकारांमध्ये सत्तेची स्पष्ट वाटणी करण्यात आलेली आहे. तर केंद्र सरकारने कोणती कामं करायची आहेत आणि राज्य सरकारने कोणती कामं करायची आहेत, तर याबाबतीत सुद्धा स्पष्ट वाटणी आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. तर समवायतंत्रामध्ये तटस्थ, निष्पक्ष आणि स्वतंत्र असे न्यायतंत्र आहे, जे केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता आणि कार्याच्या विभाजनाच्या संदर्भात काही तडजोड उभी झाल्याने घटनेचे अर्थघटन करून त्यांचे निराकरण आणण्याची कामगिरी करत असते. तर आपल्या देशामध्ये समवायतंत्र आहे. जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जर का कुठल्याही विषयावरती जर काही विवाद निर्माण झाले, तर अशा वेळेला मात्र आपलं सर्वोच्च न्यायालय या दोघांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करीत असतं आणि अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये सत्तेची स्पष्ट विभाजणी करण्यात आली आहे. म्हणजे केंद्र सरकारने कोणती कामं करायची आहेत आणि राज्य सरकारने कोणती कामं करायची आहेत. म्हणजे केंद्र सरकारवरती कोणकोणत्या जबाबदाऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि राज्य सरकारवरती कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत. तर अशा एकूण 3 याद्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 केंद्र यादी, ज्यामध्ये केंद्र सरकारने कोणती कामं करायची आहेत त्याचा उल्लेख आहे. राज्य यादी, ज्यामध्ये राज्य सरकारने कोणती कामं करायची आहेत किंवा राज्य सरकारना कोणकोणत्या सत्ता देण्यात आलेल्या आहेत त्याचा उल्लेख आहे. आणि संयुक्त यादीमध्ये केंद्र आणि राज्य मिळून दोघांना कोणकोणत्या सत्ता देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नंबर 1 आपण पाहणार आहोत केंद्र यादी. तर केंद्र यादीमध्ये एकूण 97 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विषय म्हणजे केंद्र सरकारने कोणकोणती कामं करायची आहेत किंवा केंद्र सरकार ला कोणकोणत्या सत्ता देण्यात आलेल्या आहेत. तर या सगळ्या विषयांचा समावेश केंद्र यादीमध्ये आहे. तर असे एकूण 97 विषय आहेत. तर हे लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो की केंद्र यादीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश झालेला आहे. तर केंद्र यादीमध्ये एकूण 97 विषयांचा समावेश झालेला आहे. जे अतिशय महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मुद्दे असतील तर किंवा बाबती असतील तर त्यांचा समावेश केंद्र यादीमध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ संरक्षण असेल, विदेशी संबंध असतील, अणुशक्ती, नाणे, विमा, बँकिंग, टपाल, रेल्वे यासारखे महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश जो आहे तर तो केंद्र यादीमध्ये आहे आणि त्याची सर्वोपरी सत्ता जी आहे तर ती केंद्र सरकारला देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे राज्य यादी. तर राज्य यादीमध्ये एकूण 66 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यावर संपूर्णपणे राज्य सरकाराची सत्ता असेल आणि जी संपूर्ण सत्ता किंवा जे विषय आहेत तर त्या विषयांचं संपूर्ण संचालन जे आहे तर ते राज्याच्या विधानगृहाद्वारे केलं जाईल. तर यासंबंधीचे कायदेसुद्धा राज्याच्या विधानसभेमध्ये घडविले जातात. तर राज्य यादीमध्ये मुख्यत्वे शिक्षण, स्थानिक स्वशासनच्या संस्था, कृषी सिंचन, आरोग्य, भूमी, राज्याचे आंतरिक व्यापार, वाणिज्य यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश राज्य यादीमध्ये होतो. तरीसुद्धा जर समजा राज्यामध्ये जर का कायदाकीय व्यवस्थेचा भंग झाला असेल किंवा कुठल्याही प्रकाराचं अशांतीचं वातावरण राज्यामध्ये निर्माण झालं असेल तर अशा वेळेला केंद्र सरकार राज्य सरकारावरती स्वतःची सत्ता स्थापित करू शकते. तर राज्याच्या संमतीने आणि राज्याच्या संमतीच्या विरुद्ध जाऊनसुद्धा केंद्र सरकार राज्याचं संचालन स्वतःच्या हातात घेऊ शकते आणि केंद्र सरकार स्वतःचं जे काही अनामत पोलीस दळ म्हणजे CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हे सुद्धा राज्यामध्ये पाठवू शकते आणि राज्य सरकारमध्ये स्वतःची सत्ता प्रस्थापित करू शकते. म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लागू करू शकते. त्यानंतर संयुक्त यादी. तर संयुक्त यादीमध्ये एकूण 47 एवढ्या विषयांचा समावेश झालेला आहे, ज्यात दोघांना सत्ता देण्यात आलेल्या आहेत. कायदा घडवण्याची सत्ता केंद्र आणि राज्य सरकार या दोघांकडे असते संयुक्त यादीमध्ये. ज्याच्या कायद्यांमध्ये विवाद किंवा संघर्ष जर निर्माण झाला तर संयुक्त यादीमध्ये पण केंद्र सरकाराला वरचढ किंवा सर्वोपरी सत्ता देण्यात आलेली आहे. म्हणजे संयुक्त यादीमध्ये दोघांना अधिकार तर देण्यात आलेला आहे, परंतु जर का कायद्यासंबंधी जर काही विवाद निर्माण झाले किंवा काही संघर्ष निर्माण झाला तर त्यामध्ये केंद्र सरकारला विशेष सत्ता देण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे समवाय तंत्रामध्ये केंद्राला संयुक्त यादीत पण विशेष सत्ता देण्यात आली आहे. या यादीत दिवाणी, फौजदारी बाबती, लग्न, घटस्फोट, भरणपोषण, शिक्षण, आर्थिक आयोजन, व्यापारी संघ वगैरेंचा समावेश संयुक्त यादीमध्ये होतो. त्यानंतर आहे शेषसत्ता. तर ज्या विषयात केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेची स्पष्ट वाटणी होऊ शकत नसेल तर अशा विषयांचा समावेश शेषसत्तामध्ये करण्यात आलेला आहे. अशा जास्तीच्या विषयाबाबत अथवा सत्तेबाबतीत कायदा घडविणे किंवा त्यात फेरफार करण्याची संपूर्ण सत्ता केंद्र सरकाराची असते. म्हणजे शेषसत्तेमध्ये सुद्धा केंद्र सरकारला अतिरिक्त सत्ता देण्यात आलेली आहे. भारतात केंद्र आणि राज्यामध्ये आर्थिक साधनांची वाटणी कशा प्रकारे करायची तर या सगळ्या विषयांचा समावेश शेषसत्तामध्ये होतो. उदाहरणार्थ जे काही जास्त आवक देणारे जे काही कर आहेत तर ते केंद्र सरकारद्वारा लावले जातील आणि कमी आवक देणारे जे काही करवेरे आहेत तर ते राज्य सरकारद्वारा लावले जातील. उदाहरणार्थ आबकारी कर, आयात निर्यात कर, आवकवेरा वगैरे सारखे जास्त उत्पन्न देणारे कर केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारा विक्री कर, मनोरंजन कर, महसूल कर, शिक्षण कर यासारखे कमी आवक देणारे कर जे आहेत तर ते राज्य सरकारद्वारा लावले जातील. जर राज्य सरकारला अतिरिक्त पैशाची जर गरज पडली राज्याच्या विकासासाठी तर ते अतिरिक्त पैसे अनुदानाच्या स्वरूपाने केंद्र सरकाराकडून राज्य सरकारला पाठवले जातात आणि राज्य सरकार त्या पैशांचा वापर लोककल्याणाच्या कामासाठी करीत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आणीबाणीच्या वेळी एकत्रित व्यवस्था. तर देशामध्ये आणीबाणी 3 प्रकारे लागू केली जाऊ शकते. एक तर देशावरती जर बाह्य आक्रमण होत असेल किंवा देशाच्या सुरक्षिततेला धोका असेल तर अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये राष्ट्रपती शासन लागू केलं जाऊ शकतं. तर त्यावेळेला राज्य सरकारची संपूर्ण सत्ता जी आहे तर ती समाप्त होऊन जाते. तर अशा युद्धाच्या वेळेला किंवा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला जर का धोका निर्माण होण्याची परिस्थिती जर होत असेल तर अशा वेळेला सुरक्षा विषयाची आणीबाणी जी आहे तर ती संपूर्ण देशामध्ये जाहीर केली जाते. त्यानंतर नंबर 2, तर एखाद्या राज्यामध्ये समजा कायदाकीय परिस्थिती ढासळली असेल किंवा त्या राज्यामध्ये अशांतीचं वातावरण निर्माण झालं असेल किंवा सतत दंगली होत असतील आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर अशा वेळेला केंद्र सरकार स्वतःचं पोलीस दल CRPF पाठवून तर त्या राज्यामध्ये शांती प्रस्थापित करण्याचं काम करीत असतं आणि संपूर्ण त्या राज्याचं संचालन स्वतःच्या हातामध्ये घेत असतं. तर अशा वेळेला केंद्र सरकार त्या राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करीत असतं. त्यानंतर नंबर 3, समजा संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती डामाडोल झालेली असेल, देशामध्ये अतिशय भावसपाटी वाढलेली असेल, रुपयाची खरेदी शक्ती कमी झाली असेल, म्हणजे रुपयाचं जर अवमूल्यन झालेलं असेल तर अशा वेळेला आर्थिक परिस्थिती जी काही खराब झालेली आर्थिक परिस्थिती आहे तर त्या आर्थिक परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी देशामध्ये आर्थिक आणीबाणी लावली जाते, म्हणजे राष्ट्रपती शासन लावलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे द्विगृही प्रथा. तर आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे आणि संसदचे मुख्य 2 गृह आहेत. तर ते 2 गृह कोणते? एक राज्यसभा आणि 2 लोकसभा. तर लक्षात ठेवा राज्यसभा हे वरचे गृह आहे आणि लोकसभा हे खालचे गृह आहे. राज्यसभेमध्ये एकूण सभासदांची संख्या 250 म्हणजे 250 आहे आणि लोकसभेमध्ये एकूण सभासदांची संख्या 545 आहे. त्यामध्ये राज्यसभेमधील एकूण 250 सभासदांपैकी 238 सभासदांची निवड केली जाते. तर कुठून केली जाते ही निवड? तर राज्यातील वेगवेगळ्या विधानसभेमधून त्यांची निवड केली जाते आणि बाकीचे जे 12 सदस्य आहेत तर त्या बाकीच्या 12 सदस्यांची निवड राष्ट्रपतीद्वारा केली जाते. त्याचप्रमाणे जे काही लोकसभेचे एकूण 545 सभासद आहेत त्यामध्ये 543 सभासदांची निवड प्रत्यक्षपणे देशामधून जे काही लोक आहेत तर ते लोकांद्वारा यांची निवडणूक केली जाते आणि बाकीचे जे 2 सभासद आहेत एग्लो इंडियन या 2 सभासदांची निवड राष्ट्रपतीद्वारा केली जाते. एग्लो इंडियन म्हणजे असे व्यक्ती ज्यांचे आई किंवा वडील विदेशी असतील आणि त्यांना भारताचं नागरिकत्व असेल तर अशा व्यक्तींचा प्रतिनिधी म्हणून हे एग्लो इंडियन जे आहेत तर ते एग्लो इंडियनची निवड राष्ट्रपतीद्वारा केली जाते.
तर राज्यसभा जी आहे तर लक्षात ठेवायचं, राज्यसभा हे कायमी गृह आहे. राज्यसभा कधी संपूर्णपणे विसर्जित होत नाही. लोकसभा ही दर 5 वर्षांनी विसर्जित होऊन जाते. राज्यसभामध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सभासद जे आहेत तर ते निवृत्त होतात आणि तेवढेच सभासदांची पुन्हा निवड केली जाते. हे लक्षात ठेवायचं की राज्यसभा ही कधी संपूर्णपणे विसर्जित होत नाही. राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात आणि तेवढ्याच सभासदांची पुन्हा निवड जी आहे तर ती राज्यसभेमध्ये केली जाते. याचा अर्थ की प्रत्येक सभासदाचा राज्यसभेमध्ये कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर 6 वर्षाचा असतो आणि लोकसभेमध्ये प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ जो आहे तर तो 5 वर्षाचा असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा, स्वतंत्र, निष्पक्ष आणि एकसूत्री न्यायतंत्र. तर भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठे न्यायालय आहे, जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये जर काही विवाद निर्माण झाले तर त्या विवादांना दूर करण्याचं काम जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालय करीत असतं. आणि जे सर्वोच्च न्यायालय त्याच्यानंतर राज्यस्तरावरती काम करणारं उच्च न्यायालय, त्याच्याखाली जिल्हा स्तरावरती काम करणारं जिल्हा न्यायालय, जिल्ह्याच्या तालुका स्तरावरती काम करणारे तालुका न्यायालय आणि इतर न्यायालय ट्रायल आणि विशिष्ट न्यायालय म्हटले जातात. तर अशा रीतीने भारतामध्ये स्वतंत्र, निष्पक्ष आणि एकसूत्री न्यायतंत्र देण्यात आलेले आहे. तर सर्वोच्च न्यायालय हे सर्व न्यायालयांना मार्गदर्शन देण्याचं काम करतं. समजा एखादा कायद्यामध्ये जर का काही गुंतागुंतीचे प्रश्न असतील तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला असेल तोच निर्णय इतर सर्व न्यायालयांना मान्य करावा लागतो. त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये काही विवाद असतील तर त्या विवादांचं निराकरण करण्याचं पण काम जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालय करीत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे घटनेत सुधारणा. तर घटनेत आपण 3 प्रकारे सुधारणा करू शकतो. तर घटनेमध्ये जर काही लहान सुधारणा करायची असेल तर लोकसभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सभ्यांद्वारेच, म्हणजे एकूण 545 सभासदांमध्ये जेवढे सभासद उपस्थित असतील तर त्या सभासदांचं मतदान करून घटनेमध्ये आपण सुधारणा करू शकतो. त्यानंतर अमुक व्यवस्थेमध्ये संसदच्या दोन्ही गृहांच्या एकूण सभ्यसंख्याची बहुमती घ्यावी लागते. म्हणजे एकूण उपस्थित जेवढे सभासद असतील तर त्या सभासदांपैकी 2/3 बहुमती यायला पाहिजे. जर 2/3 बहुमती जर आली नाही तर मात्र एखादा कायदा घडवायचा असेल तर तो कायदा किंवा ते बिल पास होणार नाही, किंवा एखादा कायदा रद्द करायचा असेल तर ते बिल किंवा तो कायदा रद्द होणार नाही. तर घटनेच्या अमुक व्यवस्थेमध्ये दोन्ही गृहांची मंजुरी असणं आवश्यक असतं. म्हणजे दोन्ही गृहांची बहुमती येणं आवश्यक असतं. तर ते दोन्ही गृह म्हणजे कोणते तर लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये मतदान केलं जातं आणि उपस्थित सभासदांपैकी 2/3 सभासदांची बहुमती जर आली तर एखादा कायदा रद्द करायचा असेल किंवा कायदा घडवायचा असेल तर त्यासाठी या दोन्ही गृहांच्या 2/3 सभासदांची बहुमती येणं गरजेचं आहे. त्यानंतर घटनेच्या अमुक भागामध्ये सुधारणा करण्यासाठी संसदच्या दोन्ही गृहांशिवाय राज्यातील जे काही इतर विधानसभा आहेत तर त्या विधानसभाच्या सभासदांची मंजुरी मिळणंसुद्धा आवश्यक आहे. देशामधील जे काही राज्य आहेत तर त्या राज्यांच्या विधानसभा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त विधानसभाच्या सभासदांची मंजुरी मिळणं आवश्यक आहे. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या 2/3 सभासदांची मंजुरीशिवाय अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधानसभा गृहाची मंजुरी मिळणं आवश्यक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण घटनेमध्ये सुधारणा करू शकतो. म्हणजे हा जर मोठी सुधारणा असेल, संपूर्ण देशाच्या राज्यांवरती एखादा कायदा लागू करायचा असेल, उदाहरणार्थ GST, तर GST पास करत असताना पूर्ण लोकसभा राज्यसभा यामधून मंजुरी घेण्यात आली आणि त्यानंतर पूर्ण देशाचे जे काही विधानसभा होते तर त्या विधानसभामधून सुद्धा ते मंजूर करण्यात आले. नंतर मग GST जो काही करवेर आहे तो GST कर लावण्यात आला. त्यानंतर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार.
तर भारताच्या घटनेत 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धर्म, जाती, शिक्षण, लिंग आणि आवक, संप्रदाय, मिळकत, जन्मस्थान अशा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय मुक्तपणे प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. फक्त अट एवढीच आहे की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे आणि त्याचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. जर तो व्यक्ती 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असेल एवढेच पुरेसे आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, त्याचं जन्मस्थान कोणतंही असो, तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, तर अशा कुठल्याही बाबतींना लक्षात न घेता तो फक्त भारताचा नागरिक असेल तर त्या व्यक्तीला मतदान देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो स्वतःच्या आवडीचा उमेदवारांना तो मत देऊ शकतो आणि त्या उमेदवाराची निवडणूक तो करू शकतो. तर अशा रीती भारतामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार देण्यात आला आहे. त्यानंतर आहे बिनसांप्रदायिकता. तर या मुद्द्यावरती आपण अगोदर पण चर्चा केली की 1976च्या 42व्या घटनांकित सुधारणेमध्ये बिनसांप्रदायिकता हा शब्द टाकण्यात आला. तर बिनसांप्रदायिकता याचा अर्थ काय होतो की देशाचा किंवा राज्याचा स्वतःचा कुठलाही धर्म नाही, राज्य कोणत्याही एका धर्माशी निगडीत नाही. तर राज्य काय आहे, तर राज्य धर्मनिरपेक्ष आहे किंवा बिनसांप्रदायिक आहे. म्हणजे राज्य लोककल्याणाची कामं करत असताना धर्माला लक्षात घेणार नाही किंवा धार्मिक दृष्टिकोनातून लोकांसोबत राज्य भेदभाव करणार नाही. तर दुसऱ्या बाजूला देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म पाळण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि त्या व्यक्तीच्या धार्मिक बाबतींमध्ये राज्य कुठल्याही प्रकारची दखलगिरी करणार नाही. तर अशा रीतीने आपला देश हा एक बिनसांप्रदायिक देश आहे, धर्मनिरपेक्ष देश आहे, सेक्युलर देश आहे. तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी. तर या लोकांसोबत राज्य धर्माच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. त्यानंतर न्यायिक समीक्षा. न्यायिक समीक्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारा जे काही वहिवट चालवला जातो तर त्या वहिवटांची संपूर्णपणे देखरेख देशाची जी काही न्यायिक व्यवस्था आहे तर त्या न्यायालयाद्वारा त्या वहिवटाची संपूर्ण देखरेख केली जाते. समजा केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारा बाहेर पाडण्यात आलेले जे काही कायदे असतील किंवा हुकूम असतील तर ते कायदे आणि हुकुमांमुळे जर देशातील लोकांच्या मूलभूत हक्कांचा भंग होत असेल तर अशा कायदे आणि हुकुमांना रद्द करण्याची जी काही क्षमता आहे तर ती देशाच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये किंवा देशाच्या न्यायालयामध्ये आहे. तर देशाच्या न्यायालयाला जर असं वाटत असेल की संसदद्वारा किंवा विधानसभेद्वारा घडविण्यात आलेले कायदे हे लोकांच्या मूलभूत अधिकाराचा भंग करत आहे तर अशा कायद्यांना देशाचं सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकतं किंवा त्यांना गैरघटनाकीय मानून त्यांना रद्द करू शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मूलभूत हक्क आणि कर्तव्य. व्यक्ती स्वतःचा जीवनाचा विकास तेव्हाच करू शकेल ज्यावेळेला त्याला मूलभूत हक्क आणि अधिकार देण्यात आलेले असतील. तर व्यक्तीला किंवा नागरिकाला गौरवपूर्ण जीवन जगण्यासाठी स्वतंत्रतेचा अधिकार असायला पाहिजे, शैक्षणिक अधिकार असायला पाहिजे, शोषणविरोधीचा अधिकार असायला पाहिजे. तर असे शैक्षणिक अधिकार, स्वतंत्रतेचा अधिकार, समानतेचा अधिकार आपल्या घटनेमध्ये हे सर्व अधिकार देशाच्या नागरिकांना देण्यात आलेले आहेत. त्यासोबत अधिकार तर आहेत परंतु प्रत्येक नागरिकाचे स्वतःच्या देशाप्रती काही कर्तव्यसुद्धा आहेत. तर त्या कर्तव्यांचा उल्लेखसुद्धा आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ राज्यघटनेत पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्थांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतचा आदर करणे तर हे आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता उन्नत राखणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे धार्मिक, भाषाकीय व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकता निर्माण करणे, भातृभाव निर्माण करणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला काही डाग लागणार नाही अशा ज्या काही कुप्रथा आहेत किंवा अंधविश्वास आहेत त्यांना सोडून देणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीचं जतन करणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे जे काही सरोवर आहेत, नद्या आहेत, जीवसृष्टी व नैसर्गिक पर्यावरण आहे यांचं संरक्षण करणे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहे. त्यानंतर
राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत. तर लोकांचे रक्षण, सुरक्षिततेसह कल्याण साधण्याची जबाबदारी राज्याची आहे. राज्यांना नीती घडविण्यासाठी राज्य शासनामध्ये राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत मार्गदर्शक देतात, म्हणून त्यांना मार्गदर्शक सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. तर राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत काय करतात? तर राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत लोकांचं कल्याण करण्यासाठी कोणती नीती राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने अपनविली पाहिजे, की शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषीविषयक नीती, उद्योगाच्या विकासासाठी औद्योगिक विषयी नीती, सामाजिक कल्याणासाठी बाळ विकास आणि महिला विकासाच्या नीती. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही समाज कल्याणाच्या ज्या नीती आहेत, तर त्या नीती घडवण्यासाठी राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत जे आहेत ते नेहमी सरकारला मदत करत असतात किंवा मार्गदर्शन देत असतात, म्हणून त्यांना मार्गदर्शक सिद्धांत असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर मागासलेले वर्ग आणि अनुसूचित जातीची व्यवस्था. तर आपला देश जो आहे, तर आपला देश अगोदर वर्ण व्यवस्थेमध्ये विभाजित झालेला होता. म्हणजे अगोदर आपल्या देशामध्ये वर्ण व्यवस्था चालायची. उदाहरणार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर अशी वर्ण व्यवस्था होती. आणि या वर्ण व्यवस्थेमध्ये जे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते, तर ते उच्च समाजाचे समजले जायचे. याच्यामुळे जे निम्न लोक होते, म्हणजे जे वैश्य आणि शूद्र होते, तर यांचं सतत पिढ्यानपिढ्या या लोकांचं शोषण होत गेलं. त्याच्यामुळे समाजाचा एका वर्गाचा पूर्ण विकास झाला आणि दुसऱ्या वर्गाचा, म्हणजे जे वैश्य आणि शूद्र होते, म्हणजे एक दुसऱ्या समाजाचा, एक दुसऱ्या भागाचा पूर्ण विकास झाला नाही. म्हणजे हा जो वर्ग आहे, हाच वर्ग विकासापासून वंचित राहिला. म्हणून आपल्या घटनेमध्ये ज्या लोकांचं सतत सामाजिक शोषण होत गेलं, तर अशा सामाजिक शोषणाने ग्रस्त लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या घटनेमध्ये त्यांच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेली. म्हणजे घटनेमध्ये SC ST आणि OBC, शेड्युल कास्ट, शेड्युल ट्रायबल कास्ट आणि ओदर बॅकवर्ड क्लास, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि मागासलेल्या वर्गाच्या लोकांसाठी त्यांच्या विकासासाठी काही बैठका आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. सरकारी नोकरीमध्ये आणि शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश देण्यासाठी त्यांच्यासाठी ज्या बैठका आहेत, तर त्या आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. तर हा आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, की एका बाजूला आपली घटना जी आहे, तर आपली घटना समानतेचा अधिकार देते आणि दुसऱ्या बाजूला जातीच्या नावावरती सर्वसामान्य वर्गाच्या लोकांसोबत आणि इतर मागासलेल्या वर्गाच्या लोकांसोबत असा भेदभाव आपली घटना करते. परंतु हा एक हकारात्मक भेदभाव आहे, असं आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून म्हणजे त्यांच्या विकासासाठी घटनेमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा एक हकारात्मक प्रकाराचा भेदभाव म्हणून आपण लक्षात घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यघटनेच्या रचनेची प्रक्रिया आणि त्याच्या लक्षणांविषयी आपण सविस्तर चर्चा केली. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याच पाठाच्या संदर्भात स्वाध्याय देण्यात आलेला आहे. तर तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे.